अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ घटवलं. टॅरिफ 25% 18%वरती. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या फोनवरील चर्चेनंतर ट्रम्प यांचा निर्णय. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, ट्रम्प यांचा दावा. अमेरिकेनं टॅरिफ घटवल्यानं पंतप्रधान मोदींनी मानले डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार. मात्र रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याबद्दल मोदींच्या पोस्टमध्ये कोणताही उल्लेख नाही. भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय. मुख्यमंत्री फडणवीसांची एक्स पोस्ट. भारत अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात. फडणवीसांची प्रतिक्रिया. अजित पवारांचा अपघात कसा झाला? अनेकांना प्रश्न. निष्पक्ष न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. राज्यसभेत संजय राऊत यांची मागणी. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या न्यायालयीन चौकशीची एकनाथ खडसेंचीही मागणी. विमान अपघातातला 6वा माणूस कोण? तो कुठे गेला? खडसेंकडून शंका उपस्थित. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीबाबत धक्कादायक माहिती समोर. VSR व्हेंचर्स विमान कंपनीवरती एका वर्षापूर्वीच बंदी. सुरक्षेच्या अत्यंत गंभीर त्रुटी आणि तपासात सहकार्य न केल्यानं बंदी. वडील अजित पवार यांच्या आठवणीत जय पवार भाऊ. सोशल मीडियावरती अजित पवार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत जागवल्या आठवणी. मराठी महापौराच्या मागणीसाठी आज मीरा भाईंदरमध्ये मोर्चा. मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार मोर्चा. मनसे आणि ठाकरे सेनाही मोर्चात होणार सहभागी. चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वादावरती आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक. वडेट्टीवार धानोरकर या वादामुळे चंद्रपूर पालिकेमध्ये सर्वाधिक 27 जागा जिंकूनही काँग्रेसला सत्ता स्थापनेत अडचणी. आज KC वेणुगोपाल यांच्यासोबत होणार बैठक. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौरांचा आज पदग्रहण सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित. शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर महापौरपदी तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील. मुंबईचा महापौर 11 फेब्रुवारीला निवडला जाणार असल्याची माहिती. महापौर निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार. 18 फेब्रुवारीला नगरसेवकांच्या विशेष सभेचं आयोजन. राज्यात पुढील 3 दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज. तापमानात वाढ होण्याचीही शक्यता. तर नाशिक, अहमदनगर, नंदुरबारसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज. मुंबईची हवा पुन्हा झाली विषारी. मुंबईतील हवा निर्देशांकाची 200 कडे वाटचाल. चेंबूर आणि भक्ती पार्क परिसरातील हवा धोकादायक स्थितीत. सुरत धुळे महामार्गावरती पुणे नवापूर एसटी बसचा भीषण अपघात. मागून आलेल्या भरधाव कंटेनरनं धडक दिल्याने एसटी समोरच्या ट्रकवर धडकली. चालक आणि वाहक गंभीर जखमी. अमरावतीमध्ये कपिलवास्तू नगरात तलवारी घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न. घटना CCTVमध्ये चित्रित. 2 तलवारींसह एकाला अटक. माजी लष्कर प्रमुख नरवणेंच्या पुस्तकावरून लोकसभेत गदारोळ. नरवणेंच्या पुस्तकातल्या गोष्टी अधिकृत आहेत. राहुल गांधींचा दावा तर राजनाथ सिंग, अमित शहांचा राहुल गांधींच्या मुद्द्यावर आक्षेप. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर. अभिनेते सयाजी शिंदे, प्रशांत दामले यांच्यासह विविध क्षेत्रातील 6 मान्यवरांना पुरस्कार जाहीर. 10 मार्चला पुरस्काराचं वितरण. Thank you.